नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 13 फेब्रुवारी। आज पाहूया हळदीची स्थिती किंवा 30% हळद बसणे म्हणजे काय किंवा हळद बसणे म्हणजे काय। तर मित्रांनो, आपल्या बऱ्याच प्रेक्षकांनी अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, याची मला खेद वाटतो। किंवा आपल्या या आतापर्यंत व्हिडिओ पाहतात पण त्यांना कधीच लाईक केलं नाही। कृपया आपण व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर पण करा। मी वेळोवेळी तुम्हाला माहिती सांगत असतो, तर नक्कीच या माहितीचा तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये फायदा होईल। तर आपण पाहूया आता 30% हळद बसणे म्हणजे काय। तर बघू शकता या झाडाला, तर या झाड हे पूर्ण आता 30% झाड बसलेलं आहे व 50% हळद बसणे म्हणजे ते पण काय सांगू शकतो बघा। आता हे झाड जवळपास 50% बसलेलं आहे, बघू शकता। 50% पूर्ण हा ग्रीनरी याची हे झालेली आहे आणि याचा द्रव आता याच्यात हे झालेला आहे। आणि 90% झाड बसणं म्हणजे काय ते पण पाहू शकता, बघू शकता। हे 90% आता बसलेलं आहे, 10% फक्त याच्यामध्ये चोंदा राहिलेला आहे। तर हे येत्या 8-10 दिवसामध्ये झाड बसू शकते आणि हे नंतर याला काढण्यास उपयोग होतो। तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो, हे 90% झाड बसलेलं आहे, हा झाड 50% बसलेला आहे, हे झाड 30% बसलेलं आहे। साधारणतः हा प्लॉट 40 ते 50% हा प्लॉट हळदीचा बसलेला आहे। 100% बसायला याला कमीत कमी 1 महिना कालावधी लागू शकतो। तर बघू शकता, हे जे झाड आहे ते 100% बसलेलं आहे। इथे थोडंसं बेण्यामध्ये भेसळ झालेली आहे, हे पूर्ण झाड 100% बसलेलं आहे। तुम्हाला अजून हळदीविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करसाल, चॅनलला सबस्क्राईब करसाल। बघू शकता 100% झाड बसलेलं आहे आणि हा गड्डा तयार झालेला आहे। साधारणतः 1 महिन्याच्या आसपास असा सुप्त अवस्थेमध्ये राहणे गरजेचे आहे आणि काढल्यानंतर 45 दिवस सुप्त अवस्थेत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून बेण्यास वापरण्यासाठी ते उत्कृष्ट ठरेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही, इत्थंभूत माहिती आहे। आता हे जवळपास 20% झाडं बसलेले आहेत। कारण कुठे कमी किंवा कुठे जास्त का बसले, तर कुठं पालन पोषण जास्त झालेलं आहे, कुठे खत, रासायनिक खत म्हणा, जैविक खत कमी जास्त पडले त्या हिशोबानं राहिलेले। हे 100% हळद बसलेली आहे, बघू शकता। 100% हळद बसणे म्हणजेच खाली मान टाकून देणे। जोपर्यंत त्याचा कणा टाईट राहतो तोपर्यंत हळद हा काढण्यासाठी उपयोग होत नाही। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची वाटच बघावं लागेल। जवळपास हा प्लॉट 30 ते 40% बसलेला आहे, कुठे 100% बसला। साधारणतः हा इक्वल 70% अजून तसाच आहे, हे बघू शकता। 40% हे झाड बसलेले आहे। याच्यामध्ये थोडं बहुत बेणं भेसळ होत असते, प्युअर बेणं भेटत नाही। तर व्हिडिओ जरा मोठा होईल, पण नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र करा, लाईक करा। अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही। अजून बऱ्याच शेतकऱ्यांना प्लॉट बसणे हे सुद्धा माहीत नसेल, प्लॉट बसणे याला म्हणतात। बघू शकता इकडं आता 90% ग्रीनरी आहे, त्याला वेळ लागतो। पूर्ण बसल्याशिवाय हळद काढूच नाही, आणि ही जर हळद अगोदर जर काढली तर आपल्या कुरकुमींचं प्रमाण भरत नाही। व्हिडिओ 4-5 मिनिटाचा होणार आहे, याच्या पुढील माहिती अजून बेस्ट सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या उत्पन्नात घट होणार नाही। तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर केलं नसेल तर शेअर करा। तर अशा प्रकारे कुरकुमींचं प्रमाण वाढलं, याला पोटॅशियम सोनाट देऊन 8 दिवस झाले, त्याच्यामुळे आता हळद बसायला सुरुवात झाली। आणि इथून पुढे बघू शकता आता हे 100% हळद बसलेली हा भाग आहे, कारण इथे थोडंसं बेणं वेगळं आहे, लवकर येणारं बेणं आहे, हे आपल्याला समजू शकतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुमच्या हळदीची स्थिती काय आहे ते पण सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।
बघू शकता इकडं पण एक प्लॉट आहे, ते पण प्लॉट दाखवणार आहे. या प्लॉटची स्थिती 70% च्या आसपास बसलेली आहे. येणाऱ्या काळात हा प्लॉट पूर्ण बसणार आहे. या शेतकऱ्याने थोडं उशिरा पाणी दिलं, त्याच्यामुळे ग्रीनरी अजून आहे. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? चुकीचे वाटत असतील तर नक्कीच ते सांगा, आपल्याला सुधारणा करता येईल. किंवा आता उन्हाळ्यामध्ये कोणतं पीक घेणार आहात त्याविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आपल्याला चांगली माहिती घेता येईल. तर नवीन शेतकऱ्यांसाठी हे उत्सुकतेचा विषय होता. हळद पूर्ण बसल्याशिवाय काढू नका. विळ्यानं कापत असेल तर नुकसान होते आपली, हे सांगायचं आहे विशेष, जेणेकरून आपली ती हानी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. सबस्क्राईब प्लीज. थँक्यू, धन्यवाद.